या संतांनी अवतार घेतले कलियुगामध्ये पुन्हा पुन्हा. का हो? महाराज म्हणाले, आम्ही वास्तविक इथले नाहीत, आम्ही वैकुंठीचे वासी, आलो याचे कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग, आडराने भरले जग. आम्ही आलोय कशा करता? आम्ही इथले नाही, आम्ही वैकुंठीचे वासी आहे, पण आलो कशा करता? या सगळ्या दीनजनांचा, या सगळ्या प्रापंचिक कटकटीने त्रासलेल्या लोकांचा उद्धार करण्याकरता आम्ही आलोय. हे आमच्या जीवनाचं साध्य आहे, आम्ही या करता आलोय, हे आमचं मिशन आहे. ज्ञानोबराय म्हणतात, आनंदाचे आवारू मांडू जगा. माऊलींना विचारलं तर तुकोबराय म्हणतात, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. विठ्ठल विठ्ठल मोबाईल दिलाय ना तिकडे तानपुरा, थोडासा द्या ना मला. चालू आहे ना? हा बस बस, थोडा बारीक राहू दे पण चालू राहू दे. विठ्ठल विठ्ठल मग या सगळ्या सत्पुरुषांनी जीवनाला येण्याचं प्रयोजन आम्हाला त्यांच्या कर्तृत्वातनं, त्यांच्या कार्यातनं स्पष्ट केलं वेळोवेळी, की आम्ही इथं कशा करता आलोय. आम्ही वैकुंठीचे वासी असं म्हणत असताना तुकोबरायांनी पुन्हा जन्म घ्यावा. ज्ञानोबरायांना विचारलं तर माऊली म्हणतात, मागील या जन्मा मुक्त झालो. हरिपाठामध्ये आम्ही मुक्ती पदाला केव्हाच प्राप्त झालो आहोत, पण तरी सुद्धा पुन्हा गर्भवास सोसून पुन्हा इथं आलो. का? तर जगाला अमृताची संजीवनी द्यायची होती ज्ञानेश्वरीच्या रूपातनं. तुकोबरायांची गाथा आमच्या सगळ्यांचा माथा सुधरवणारी ठरली. समर्थ रामदास स्वामींचा दासबोध, या सगळ्या ग्रंथातून, नाथांचं भागवत असू दे, या सगळ्या ग्रंथांमधून, मनोबोध, हरिपाठ, या सगळ्यांमधून तुमच्या माझ्या जीवनाचं कल्याणच चिंतन केलंय. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. संतांचं प्राकट्य त्या करताय मंडळी बघा. मग समाजाने दिलेले कितीही आघात सगळे सोसले. महाराजांच्या चरित्रात आपण वाचले, अनेकांनी अनेक प्रकारे दिलेला त्रास सहन केला, पण आपलं अस्तित्व किंवा आपण कोण आहोत याची प्रचिती जगाला वेळोवेळी देत राहिले. देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा आपण ऐकलं. महाराज म्हणतात, तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. सगळ्या जगाचे आघात सहन केले आणि जगाच्या कल्याणाची कामना केली. माऊलींना विचारा, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. सगळ्यांनी सहन केलं, कारण सांगू, परतत्वाचा स्पर्श जीवनाला झाला होता. त्यामुळं असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा, या अवस्थेला संत माऊली पोहोचलेले होते. म्हणून तर उकिरड्यावरचं अन्न खाताना सुद्धा काहीच नाही वाटलं, त्या अन्नात सुद्धा ब्रह्मच दिसलं महाराजांना. या देहामध्ये सुद्धा विदेह अवस्थेमध्ये आम्ही आहोत याची प्रचिती स्वतः घेतली. आणि प्रणोधनभू शरम आत्मा ब्रह्मत लक्ष उच्चते, या न्यायाने प्रणवाचं धनुष्य करायचं, आत्म्याचा बाण करायचा, आणि माशाचा डोळा म्हणजे ब्रह्म. जसं अर्जुनाने मत्स्यभेद केला तसं त्या ब्रह्म तदाकार वृत्तीपर्यंत आम्हाला पोचायचंय. हे संतांनी घालून दिलेलं तत्वज्ञान आहे. नाही तर आम्ही मनुष्याच्या जन्माला येतो, पण आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला, आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. असं बापुडवाणं जगणं वाट्याला घेऊन जातो शेवटी. खरं सांगा, सगळ्यांना जायचंय आपल्याला, मान्य आहे ना? जायचंय ना? कुठे? घरी कीर्तन झाल्यावर नाही, कीर्तन झाल्यावर जा सुखरूप आपापल्या घरी, पण इथून सगळ्यांना जायचंय आपल्याला. कायमचा इथला मुक्काम हलवायचाय, सगळ्यांना जायचंय. हे मान्य आहे ना? कुणी म्हणेल असं की नाही मी जाणारच नाही? नाही ना? 2-3 दिवसांपूर्वी घडलेली घटना ज्यांनी सगळा महाराष्ट्र हादरून गेलाय. आपण पाहतोय समर्थांची दासबोधामध्ये ओवी आहे, मृत्यून म्हणे थोर थोर, मृत्यून म्हणे हरिहर, मृत्यून म्हणे अवतार ईश्वराचे. काळाची उडी पडेल बा जेव्हा. बघा ना, सगळ्यांच्या हृदयातलं राजकारण आम्हाला कळत नाही, आम्ही त्याच्याशी काही घेणं देणं ठेवत नाही, पण प्रत्येकाला हळहळ वाटावी असं व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री निघून गेले. पण संतांच्या अक्षरांचा जर स्पर्श घेतला किंवा संतांच्या विचारांनी जर आम्ही पाहिलं,
तर संत म्हणाले, मृत्यू न म्हणे थोर थोर. मृत्यू पाहत नाही कोण आहे, राजा आहे की रंक आहे. मृत्यू पाहत नाही ईश्वराचा अवतार आहे की कोण आहे. मृत्यू पाहत नाही सकाळ आहे की संध्याकाळ आहे. मृत्यू काहीच पाहत नाही. त्याचा घाला आला की तो झडप घालतो आणि सगळं अस्तित्व संपून जातं. जीवन संपायला वेळ नाही लागत. मग आम्ही कुठल्या भ्रमात राहतो विचार करूया. अशा घटना. आणि मला कधी कधी नियतीचं सुद्धा फार विचित्र कधी कधी प्रश्न पडतो की ही नियतीचा खेळ कसा आहे बघा. जीवनाचा अत्यंत कटू असलेलं सत्य म्हणजे मृत्यू आहे, मरण आहे. ते कळण्याकरता कुणाच्या तरी जाण्याचं निमित्त प्रत्येक वेळी घडावं लागतं. तेव्हा आम्हाला प्रकर्षाने जाणवतं की मृत्यू अटळ आहे. नाही तर एरवी आम्ही अत्यंत संभ्रमात आणि भ्रमात असतो. स्मशानाकडे जाणाऱ्या आमच्याच एखाद्या नातेवाईकाला सोडवण्याकरता, शेवटचा निरोप देण्याकरता जाणारी सगळी माणसं अग्निसंस्कार पूर्ण झाल्यानंतर माघारी येताना अशा रुबाबात येतात की जणू आपल्या आणि या जागेचा काही संबंधच नाही. बरोबर आहे ना. आणि हे मी नाही सांगत, धर्मराज यक्ष प्रश्नामध्ये यक्षाला सांगतोय, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय. अहन्यहनी भूतानि गच्छन्ति यम मंदिरम येषा स्थिरत्वम इच्छन्ति किमाश्चर्यमतः परम. प्रश्न विचारला होता यक्षराजांनी महाभारतामध्ये, सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे. तेव्हा धर्म म्हणाला होता की सोडायला जाणारी माणसं, शेवटचा निरोप द्यायला जाणारी माणसं, माणूस निघून गेल्यानंतर येताना असं येतात की जणू आपल्याला इथं परत कधी यायचं नाही. पण कायम त्या घटनेचं किंवा त्या मृत्यू नावाच्या एका गोष्टीचं जर आम्ही स्मरण ठेवलं तर आम्हाला क्षणभंगूर नाही भरवसा याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडे किती वेळ आहे आता? हा, किती वेळ आहे महाराज आपल्याकडे? 1 तास आहे. घड्याळ्यातला नाही हो. माझा विषय काय चाललाय बघा ना. तुम्ही जागे आहेत ना सगळे? आपल्याकडे एकंदरीत वेळ किती आहे? कोणी सांगू शकते? कोणी सांगू शकते? नाही सांगू शकत. खात्री नाही आपल्याला. खो बसला की उठावं लागणार आहे. 2 घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव. ज्याला खो बसलाय ना त्याला उठावंच लागतं, उठावंच लागतं. तो म्हणला मी उठणारच नाही तर डाव मोडून जाईल, डाव मोडून जाईल. मग लक्षात ठेवूया, इथं आलेल्या आमच्यापैकी प्रत्येकाला एक दिवस जायचंय, इथला मुक्काम हलवायचाय. हे एकदा मनात पक्क झालं ना की मग जीवनाकडे बघण्याचा एक गांभीर्यपूर्वक दृष्टिकोन तुमच्या माझ्याजवळ आल्याशिवाय राहणार नाही. येईल जो संतांचा होता. इथं येऊन करायचं काय? फक्त खा प्या आणि मजा करा असं का? चार्वाक नावाचा एक तत्ववेत्ता इथं होऊन गेला, दार्शनिक. तो म्हणला ऋणं कृत्वा घृतं पिबेत. कर्ज काढा आणि तूप खा म्हणला होता. पण अजिबात हायगाय करू नका. खाण्यासाठी जन्म आपुला. कर्ज काढा पण तुपाशीच, खाईन तर तुपाशी असं राहा. तो दार्शनिक त्याचा विचार मांडून गेला. पण संतांना विचारूया. महाराज म्हणाले आमची अवस्था अशी होती, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोरही धाके. चोर आमच्या घरात आला तर चोराला आमचं दारिद्र्य बघून दया येईल, तो त्याच्या जवळचं काहीतरी आमच्याकडे ठेवून जाईल, अशी आमची अवस्था. पण तरी सुद्धा आमची अवस्था किती आनंद आहे. तेथीचा आनंद ब्रह्मांडी न समाये. तेथीचा आनंद ब्रह्मांडी न समाये. ब्रह्मांडी न समाये. तेथीचा आनंद 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 ब्रह्मांडी न समाये. उपमेशी काय देऊ सुखा. उपमेशी काय देऊ सुखा. शीतळ हा पंथ माहेराची वाट. शीतळ हा पंथ माहेराची वाट. उपमेशी काय देऊ सुखा. उपमेशी काय देऊ सुखा. शीतळ हा पंथ. शीतळ हा पंथ माहेराची वाट. हा जो आम्ही मार्ग निवडलाय ना तो शीतळ आहे. ती वाट आम्हाला माहेरला घेऊन जाणारी आहे. आणि माहेर कुठलं? आलो निजाच्या माहेरा. संतांचं माहेर वेगळं, तुमचं आमचं सासर माहेर या संकल्पना सगळ्या वेगळ्या आहेत.
पण संतांचं माहेर म्हणजे माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. कोण आहे तिथं? बाप आणि आई माझी विठ्ठल राखुमाई. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. बघा ना, म्हणून त्या माहेराची ओढ लागावी. संतांना त्या माहेराची ओढ लागली. परतत्वाची भेट झाली पाहिजे, त्याची ओळख झाली पाहिजे. कुणाची? देवाशी. देवाची ओळख झाली पाहिजे. पण आज आम्हाला देव सोडून सगळं पाहिजे. प्रपंचात आम्ही इतके सुख मानायला तयार आहोत, सुखा पाठीमागं दुःखाचा डोंगर येतोच आहे हे माहिती असून सुद्धा त्याच सुखासाठी कायम लाचावलेले आम्ही सगळे आहोत. मुलगा झाला, आनंद झाला, हळूहळू हळू मोठा झाला, त्याला उत्तम शिक्षण दिलं, लाडाकोडात मोठं केलं, मोठा झाला. सुनबाई घरात आणली, वधू संशोधन केलं, चांगलं 2-4 वर्ष. आता तर खूप कठीण होऊन बसलंय नाही का, पण आली प्रयत्नपूर्वक घरामध्ये आल्या, लक्ष्मीच्या पावलांनी आली. इतका आनंद, इतका आनंद, सुखाला पारावर नाही. मुलाची नोकरी उत्तम, पगार उत्तम, पॅकेज उत्तम. सध्या पॅकेजची भाषा आहे ना. आयटीतली माणसं आयटीत असतात असं मी गमतीनं म्हणते, रागवू नका इथं कुणी असेल तर, नाही का. सगळी भाषा पॅकेजची. या सगळ्याच्या मागे आम्ही सध्या धावतो. आणि मुलगी घरात आल्यानंतर किती आनंद आहे. आपल्याला वाटतं आपल्यासारखं सुखी नाही कुणी प्रपंचात. पण मुलगी घरात आली, 9 महिने संपले की एखादी मावशी मला भेटते, म्हणते म्हटलं कसं चाललंय मावशी, बरं चाललंय ना. सुनबाई घरात आलीये, एकदम छान ना. म्हणाले हो एकदम छान, पण जरा चेहरा पडला. म्हटलं काय झालं मावशी, चेहरा का पडला? आधी होता तसा चेहरा नाही राहिला तुमचा. म्हटलं काय सांगू अगं तिला, काय सांगू तुला. 9 महिने झाले लग्नाला, पण माझा मुलगा माझा राहिला नाही. 9 महिन्यात तिचा कोण झाला? तुम्ही काही म्हणलात का? नाही ना, तुमच्याकडे असं काही नाही ना. मला एवढंच म्हणायचं होतं, 9 महिन्यात तिचा झाला. तुम्ही काही मध्ये शब्द उच्चारला असला तर बघा, आपल्याकडे असं काही असेल तर. पण मला सांगायचं इतकं, एवढ्या सगळ्या सुखानंतर परत दुःख वाटायला आलं. सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले. म्हणून समर्थांनी प्रश्न विचारला, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. कोण आहे सुखी सांगा मला. या जगामध्ये सगळ्यात सुखी असं कुणीच नाहीये. मी तुम्हाला प्रश्न विचारते, आपण सगळे सुखी आहात का? रहाटगावकर मंडळी, आपलं किती भाग्य आहे बघा. आपण अशा प्रांतामध्ये, प्रदेशामध्ये राहता. कुंडिनपूर, अमरावती शहर आई जगदंबेचं स्थान आहे. साक्षात रुक्मिणी माता, आदिशक्ती. आणि अशा आदिशक्तीच्या स्थानामध्ये, या पवित्र भूमीमध्ये आपण सगळे राहता. ही देवभूमी आहे ना, देवभूमी आहे. देवांना जिथं अवतार घ्यावेसे वाटले, देवांना जिथं राहावंसं वाटलं, धन्य भूमी पुण्य देश जेथे वैष्णवांचा वास. आम्ही किती भाग्यवान आहे. या देशातल्या प्रत्येक तरुणांनी ठामपणे सांगावं, आमची देवभूमी आहे. आणि दुर्दैव असं आहे की देवभूमीत राहून देव नाही म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे. देवभूमीत राहतात आणि देवाशी काही घेणं देणंच नाही आमचं असं म्हणणारा सुद्धा समाज आहे. मला असं वाटतं त्यांनी इथं राहू नये, त्यांनी निघून जावं. आज नको त्या गोष्टींच्या गप्पा मारल्या जात आहेत. मुंबई सारख्या ठिकाणी एक मुलगी म्हणते सगळा मुंबरा हिरवा करून टाकायचंय. बरोबर ना? सगळा महाराष्ट्र हिरवा करण्याच्या ज्यावेळी भाषा केल्या जातात ना, त्यावेळी मला असं वाटतं भगवा हटावचे नारे मग द्या. आधी हिम्मत असेल तर रोज आमच्या पूर्व क्षितिजावर एक भगवा उगवतो, सगळी दिशा भगवी करून टाकतो. आधी तो हटवा, मग बाकी भगवा हटवण्याच्या गप्पा मारूया. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा काही उपयोग होणार नाही. कारण आपली भूमी, आपला धर्म आणि आपली संस्कृती ही आर्य सनातन वैदिक परंपरेची आहे. वैदिक धर्म आहे आपला आणि या धर्माचे आम्ही पायिक आहोत. हा धर्म आमच्या संप्रदायाने जपला. हा धर्म आमच्या भागवत संप्रदायाचा प्राण होता. म्हणून आमच्या पताका आहेत या सगळ्या भगव्या. किती भाग्यवान आहे आम्ही बघा ना. संतांच्या भूमीमध्ये राहतोय, जिथं देवांना अवतार घ्यावा लागला अशा भूमीमध्ये आपण राहतोय. आमच्या भाग्याचा हेवा करावा परक्या मंडळींनी, परदेशी मंडळींनी. आणि आता त्यांनाही भारतीय संस्कृतीचे गोडवे गायची इच्छा होते. स्वामी विवेकानंद ज्यावेळी परदेशात जायचे व्याख्यानांच्या दौऱ्यासाठी, त्यावेळी स्वामीजी
तिथला डामडौल, तिथला भपका, तिथलं ऐश्वर्य, राज ऐश्वर्य सगळं बघायचे आणि ठामपणे भारतामध्ये येऊन आपल्या व्याख्यानामध्ये असं म्हणायचे की भारतासारखी संस्कृती मी जग फिरलो, जग पालतं घातलं, पण भारतासारखी संस्कृती मी कुठेच नाही पाहिली, कुठेच नाही पाहिली. आणि अजून एक स्वामीजी वाक्य उच्चारायचे, भारतासारखी संस्कृती मी कुठे पाहिली नाही आणि भारतीयांनी त्याची केलेली पायमल्ली सुद्धा मी कुठे पाहिली नाही. हे महत्वाचं. किती खेद वाटत असेल स्वामीजींसारख्या एका व्यक्तिमत्वाला की जे स्वामीजी जगभरात जातात, भारतीय संस्कृतीचे गोडवे घातात, विश्वबंधुत्वाची संकल्पना मांडतात आणि भारतातल्या तमाम तरुण लोकांना सांगतात की तरुणांनो, मला पोलादी स्नायूंचे निरोगी संन्यासी, निरोगी तरुण द्या, मी देश बदलवून टाकीन. हे सामर्थ्य दाखवतात. कारण आतमध्ये व्यसन टाकलं की ते शरीर नावाचं उपकरण गंजायला लागतं त्या क्षणी. हे जगाला आर्तपणे सांगत राहिले सगळे संत, सगळे महापुरुष. पण आम्ही मात्र माणसं मनुष्य जन्माला आलोय खरं, पण मनुष्य जन्माचं साध्य काय नेमकं हे न कळल्यामुळे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. पुन्हा 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 त्या जन्म मरणाच्या चक्रामध्ये आम्ही अखंड फेऱ्या घालतोय. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजिती करून घेतली आम्हीच आपली. म्हणून मी नेहमी असं म्हणते, कीर्तनाच्या बाबतीमध्ये आज आपण जी महाराष्ट्रातली नामवंत कीर्तनकार मंडळी बोलवली आहेत, आपण चिंतन ऐकणारी माणसं आहात याची मला खात्री आहे. इथला श्रोता कीर्तनकाराकडून खूप मोठी अपेक्षा करतोय चिंतनाची आणि अभंग सोडवण्याची. पण बऱ्याचदा काय होतं की वेदांत, तत्वज्ञान, शास्त्र, चर्चा असं काही कीर्तनात आलं की अनेक श्रोत्यांच्या मनामध्ये असं येतं, चला याच्याशी आमचा काही संबंध नाही. हे म्हणजे ऍडमिट असलेल्या, बेडवर असलेल्या पेशंटनी डॉक्टरशी माझा काही संबंध नाही असं म्हणण्यासारखं आहे. आम्ही सध्या असेच आहोत. मनाची अवस्था अशीच होऊन गेली, विकलांग मन झाली आहेत. आणि ती मन जर सुदृढ व्हायची असतील, ती मन जर योग्य दिशेला वळायची असतील ना, तर आम्हाला इथं या धर्माच्या मंडपाखाली बसल्याशिवाय चालणारच नाही. बसलंच पाहिजे. आमच्या लेकरा बाळांना घेऊन बसलं पाहिजे. ज्या भगवंताची ओळख करून घेणं आम्ही ठेवून जातो बाजूला, या मनुष्य जन्माचं ध्येय आम्ही साध्य करत नाही. तो भगवंत कसा आहे, तो भगवंत किती सुंदर आहे, आणि त्या भगवंताला जर पाहायचंच झालं, त्या भगवंताचं वर्णन करायचंच झालं तर कसं करता येईल हा प्रश्न संतांना पडला. निर्गुण निराकार असलेलं ब्रह्म त्यांनी मायेचा आधार घेतला आणि सृष्टीची निर्मिती केली. ब्रह्म मायेच्या मिलनातनं सृष्टी निर्माण झाली. कसं होतं पूर्वीचं, काय होतं, काय एकोहम बहुश्याम, ब्रह्म एकटं होतं, त्याला कर्मेना म्हणून त्यांनी अनेकांचा आधार, मायेचा आधार घेतला आणि सृष्टीची स्थापना केली. एकले न कंठेची म्हणोनिया येणे निळोबर आहे, केली निर्माणे वो 14 भुवने, गगन मेघ सूर्य चंद्र तारांगणे, पंचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो, ऐसा लाघविया माया सूत्रधारी, ऐसा लाघविया माया सूत्रधारी, ऐसा लाघविया माया सूत्रधारी, ऐसा लाघविया माया सूत्रधारी. ज्याची या नाभी कमळी जन्म चतुरानना, ज्याच्या नाभीतून कमळ उगवावं आणि ब्रह्मदेवांचा जन्म व्हावा, ज्याची या महातेज प्रकाश रवी किरणा, ज्याची या निज प्रभा प्रकाश हुताशना, येणेची पढवुनी वेद केला शहाणा वो, वेदाला सुद्धा शहाणपण ज्यांनी दिलं असा भगवंत ब्रह्म माया एकत्र आले आणि सृष्टीची निर्मिती केली. असं ते ब्रह्म सुरुवातीला कसं होतं म्हणाले, निर्गुण होतं, निराकार होतं, एकट्याला कर्मेना म्हणून सृष्टी निर्माण केली ना. निर्गुण ब्रह्म तुमच्या माझ्या करता सगुण रूपामध्ये आलं आणि मग ते संतांच्या रूपाने अवतीर्ण झालं. मग गजानन महाराज असतील, स्वामी समर्थ असतील अक्कलकोटचे, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज असतील, पंढरीचा पांडुरंग असेल, रामकृष्ण, या सगळ्या रूपामध्ये आम्ही त्यांना पाहिलं, सगुण पूजा केली. पण निर्गुण निराकार ब्रह्माचं ज्यावेळी स्वरूप काय आहे असा प्रश्न पडला, त्यावेळी तुकोबरायांना प्रश्न विचारला, महाराज कसा आहे ब्रह्म, तुम्ही बघितलेला देव नेमका कसा आहे सांगाल का आम्हाला. तुकोबराय सांगतात, त्या देवाला पाहता येत नाही, पण त्या देवाला जर मोजायचं झालं, त्या देवाला पाहायचं झालं तर एकच माप असतं आणि त्याचं स्वरूप कसं आहे हे सांगतात. अतीत तुझे हे स्वरूप
म्हणून या माप भक्ती केले. तुकोबरायांना प्रश्न विचारला, महाराज भगवंताचं स्वरूप कसं आहे? महाराज त्याचं वर्णन करतात, मन वाचातीत तुझे हे स्वरूप. देवा, तुझ्या स्वरूपाचं जर वर्णन करायचं झालं तर तुझं स्वरूप तू कसं आहे? तू गुणातीत आहे, तू रूपातीत आहे. ज्ञानोबरायांना विचारलं, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही, रूप वर्ण गुण जेथे. ज्या देवाला रूप नाही, गुण नाही, वर्ण नाही, असा तो भगवंत, तो नावारूपाला आला. तो गुणांनी समृद्ध होऊन तुमच्या माझ्या समोर मूर्ती रूपाने उभा टाकला. कुणी त्याला विठ्ठल म्हणतं, कुणी राम म्हणतं, कुणी कृष्ण म्हणतं. पण तो निर्गुण निराकार असलेलं ब्रह्म नेमकं कसं आहे त्याचं वर्णन तुकोबराय करतात. मन वाचातीत तुझे हे स्वरूप. देवा, तुझं स्वरूप आहे ना, ते मन जर वर्णन करायला गेलं किंवा मनाने जर तुला पाहायला गेलं तर ते मनाच्या अतीत आहे. मन थकतं, बुद्धी थकते. वाचेनी वर्णन करायला गेलं तर वाणी थकते. वाणीचं काय घेऊन बसला? वेद जिथं मौनावलाय, वेद मौन झाला देवाचं वर्णन करताना. तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, गोविंदू रे एक गोविंदू रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. ज्ञानोबरायांना प्रश्न पडला होता. अनुमानेना अनुमानेना श्रुतीने तिने ती म्हणती गोविंदू रे, गोविंदू रे गोविंदू रे. श्रुती नेती नेती म्हणती. श्रुतींना विचारलं, शास्त्राला विचारलं, न इति न इति. श्रुतींना सुद्धा वर्णन नाही करता आलं. निर्गुण परब्रह्माचं वर्णन कुणालाच नाही करता आलं. तैतरीय उपनिषदामध्ये उपनिषदकार म्हणाले, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. वाणी वर्णन करायला गेली देवाचं, थकून माघारी आली. मन सुद्धा काहीही प्राप्त न करता थकून माघारी आलं. म्हणाले, मन आणि वाणी जिथं थकते, तुकोबराय तोच उपनिषदाचा अर्थ आम्हाला अभंगात सांगतात. मन वाचातीत तुझे हे स्वरूप. तुझं स्वरूप देवा असं आहे, आम्हाला ते मनाने आणि वाचेनी वर्णन नाही करता येत. आम्ही थकतो, तिथं आमची बुद्धी कुंठित होते. असा तू केवढा मोठा आहे. तू का म्हणे व्यापक नभा होई अणुचाही गाभा. केवढा मोठा आहे परमात्मा. तू का म्हणे व्यापक नभा होई अणुचाही गाभा. आकाशासारखा विशाल आहे. गगनाचे प्रावर्ण वर्णन केलं ज्ञानोबरायांनी त्याचं. आणि अणुसारखा सूक्ष्म आहे. मुंगी होऊन मुंगीच्या देहात राहील, हत्ती होऊन हत्तीच्या देहात राहील. तुम्ही त्याला जशा रूपात बघाल तशा रूपात तो तुम्हाला दिसेल. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. अजिम्या दृष्टीने पाहिला. कुठली दृष्टी? चर्मचक्षुंनी तो मूर्तीमध्ये दिसणारच आहे. पण ज्ञानोबरायांनी त्याला अंतचक्षुंनी पाहिलं, अंतरंगात पाहिलं. आणि मग तो दिसला त्यांना. कसा दिसला हो? जो भल्या भल्यांना दिसत नाही, जो मोठमोठ्या विद्वानांना, जो तप्यांना, तपस्वींना दिसत नाही, तो ज्ञानोबराय म्हणतात, मला दिसला योगिया दुर्लभ, तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला साजणी. योगिया दुर्लभ योगिया
द्वैत संपलं आणि अद्वैताचा साक्षात्कार आम्ही घेतला. मी आणि देव दोन राहिलो नाही. फिटला संदेह निमाले दुजे पण देखिला देखिला माये देवांचा देव. मी त्याला पाहिलं. तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी ज्ञानोबराय सांगतात. आता देव ज्ञानोबरायांना दिसला, तुकोबरायांना दिसला, सगळ्या संतांना दिसला. सद्गुरु गजानन महाराजांनी परब्रह्म तत्वाचं दर्शन घेतलं. स्वतः ब्रह्म तदाकार झाले. मला सांगा आपल्याला का दिसत नाही? आपल्याला दिसतो का हो? आपल्याला नाही दिसत. कारण आपली बघण्याची इच्छा नाही, आपण कधी तसा प्रयत्नही करत नाही. म्हणून देव आपल्यापासून लांब राहतो आणि नको तो प्रपंच मात्र आपल्या जवळ राहतो. प्रपंचासाठी दिवस रात्र धडपड करतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंड धडपड आहे. पण त्या प्रपंचामध्ये देव सोडून सगळं आहे. आमच्या देव सोडून सगळं आहे. तो देव कुठे मिळेल हो? देव मूर्तीत नामावे. तो नाही असं नाही सांगितलं, तो मावत नाही तिथं म्हणालेत. तीर्थक्षेत्रात ना ठावे देव आपणात आहे. शिर झुकवोनी पाहे तुझ्या माझ्या जड देही देव भरोनी यारा हे देव देवाऱ्यात नाही देव नाही देवाला देव देवाऱ्यात नाही देव नाही देवाला देव सोडून नेईन देव सोडून नेईन अशी कोणाची पुण्याई देव देवाऱ्यात नाही देव नाही देवाला देव देवाऱ्यात नाही देव नाही देवाला. बघा कुठे आहे परमात्मा? आतमध्ये बघूया. ज्ञानोबरायांनी त्याला आत शोधलाय आणि म्हणून तो दिसला. कसा दिसला हो? अनंत रूपे अनंत वेशे देखिला व्यात्यासी. अनेक रूपात दिसला. आमचं असं आहे की आम्हाला माणसातला माणूस दिसेना, दगडातला देव कधी दिसायचा आणि तो अनेक रूपांमध्ये आम्ही कधी बघायचो. म्हणून आपली संस्कृती आहे राम राम म्हणायची, नाही का? हाय हॅलोची संस्कृतीच नाही आपली. आम्ही लोकांचं खरकट पटकन खातो, लगेच उचलतो आम्ही आणि लगेच. आईची मम्मी होते, रामरामच्या ऐवजी हाय हॅलोची संस्कृती निर्माण होते. मी हात जोडून सांगते, आपण राम राम म्हणूया, कृष्ण हरी म्हणूया, राधे राधे म्हणूया, कृष्ण कृष्ण म्हणूया. का? तुझ्या अंतरंगात असलेलं रामतत्व, तुझ्या हृदयात असलेला विठ्ठल तोच माझ्या हृदयात आहे. आमच्या मुखात जर असा शब्द आला तर समोरच्याच्या हृदयातला विठ्ठल डोलेल की नाही सांगा मला. पण आमचे शब्द असे असतात की एखाद्याच्या हृदयाला जखमा करतात. शब्द संभल के बोलिये, शब्द के हात ना पाव. एक शब्द हे औषधी, तो दुसरा शब्द हे घाव म्हटलंय. आम्ही आमचे असे शब्द वापरतो की अनेकांच्या हृदयाला आम्ही दुखावतो शब्दांनी, आणि शब्दांची जखम महाभयानक असते शस्त्रापेक्षा. म्हणून का कीर्तन श्रवण करायचं कलियुगामध्ये? का एकमेव अशी भक्ती सांगितली की जी आम्हाला भगवंताजवळ लवकर घेऊन जाते. लवकर येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी ज्ञानोबराई सांगतात. आयता मोक्ष आम्हाला इथं आणून दिलाय. अजून काय हवं? किती सोपं केलं संतांनी. आणि आम्ही काय करतो? सोपं असलेलं अवघड करतो. आम्हाला असं वाटतं अध्यात्म म्हणजे खूप काहीतरी अवघड आहे. असं एकदम गंभीर बसायचं, हसायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही, चेहरा एकदम असा मख्ख. कपड्याला इस्त्री करतात इथपर्यंत ठीक आहे. माणसं काही काही बरं का, तुमचं नाही सांगत. तुम्ही सगळे छान बसलाय, निदान आता तरी छान फ्रेश चेहरे ठेवले मी बोलल्यावर तरी. कपड्याला इस्त्री करतात इथपर्यंत ठीक आहे, पण माणसं चेहऱ्याला सुद्धा इस्त्री करून बसतात. तसं नाही ना. कीर्तनात मस्त फ्रेश बसायचं, फ्रेश. नाहीतर रोजच्या संसाराने काय दिले मावशी सांगा आम्हाला, सगळा महिला वर्ग. मी तुम्हाला विचारते हा प्रश्न. किती रांधा वाडा उष्टी काढा, सगळं करा, कुणी केलं म्हणतं का हो? बघा लगेच माना हल्ल्या. काय सांगू तुम्हाला आमचं दुःख.
कितीही करा, कुणीच केलं म्हणत नाही, कुणीच केलं म्हणत नाही. पण माझे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात माझ्या रामासाठी थोडंसं करा, माझा राम लक्षात ठेवतो. प्रपंच नाही लक्षात ठेवणार, संसार नाही लक्षात ठेवणार, पण भगवंत लक्षात ठेवतो. काय दिलं होतं शबरी मातेनी रामरायांना? उष्टी बोरं दिली होती, पण प्रभूंनी तो मेवा गोड मानून खाल्ला, कारण त्याच्या मागचा भाव इतका विलक्षण होता आणि इतका पराकोटीचा भाव होता, उच्च होता, की तो प्रभूंनी गोड मानून ती उष्टी बोरं सुद्धा सेवन केली आणि तिला सायुज्य मुक्तीला प्राप्त केलं, प्रदान केली सायुज्य मुक्ती. साक्षात अद्वैताचा साक्षात्कार झाला शबरी मातेला. का हो? कारण कर्म, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या 4 फाळ लावलेल्या नांगरांनी आपल्या अंतःकरणाची जमीन अशी सुपीक करून टाकली होती मातेनी. रामायणातलं किती सुंदर पात्र आहे, किती सुंदर जीवन आहेत बघा ना. आपण ती सगळी जीवन बाजूला ठेवतात आणि आमची तरुण पिढी मग नको त्यांना आदर्श करते. परिणामी विषयांचं चिंतन करता 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 ही बुद्धी इतकी सर्वनाशाला कारण ठरते किंवा सर्वनाशापर्यंत पोहोचते. ध्यायते विषयं पुंसा संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात् क्रोधोऽभिजायते, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. विठ्ठल विषयांचं चिंतन करणारं मन ते किती सर्वनाशापर्यंत ती बुद्धी पोहोचते बघा बरं. कामामुळे क्रोध, क्रोधामुळे सम्मोह, सम्मोहामुळे स्मृतीचा विभ्रम आणि मग शेवटी बुद्धिनाशापर्यंत. पण ही बुद्धी काय तिचं वैभव आहे? ज्ञानोबरायांना विचारा. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. ही बुद्धी आम्हाला त्या भगवंतापर्यंत घेऊन जाते. पण केव्हा? जेव्हा ती शरण जाते एखाद्या ठिकाणी. सद्गुरूंच्या चरणावर शरण गेलं पाहिजे. सगळा अहंकार बाजूला ठेवून जर आम्ही तिथे शरण गेलो ना, तर ते सद्गुरू आम्हाला परतत्वाचा स्पर्श दिल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून असा स्वरूप असलेला भगवंत, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, त्याला जर पाहायचं असेल तर अंतःकरणामध्ये काय करावं लागेल? तुकोबरायन म्हणतात की देवाला मोजता येत नाही. देवाला मोजायचं झालं तर अन्य कुठल्याही परिमाणाची तिथे काहीच आवश्यकता लागत नाही किंवा त्याची गरजही भासत नाही. तिथे काहीच कशाचा उपयोग होत नाही. देवाला मोजण्याकरता एकच परिमाण किंवा एकच साधन, एकच माप आहे. तुकोबराय या अभंगात सांगतात, म्हणून या माप भक्ती केले. भक्तीच्या मापाने देवा आम्ही तुला मोजलं. सोनं मोजतो की नाही आपण? सोनं खूप महाग आहे नाही का? आता नाही आपण तिकडे जात, लवकर वाढलं नाही का खूप. महिला वर्गाचं बारीक लक्ष असतं बरं का. पण धातूनाम अस्मि कांचनम असं म्हटलंय विभूती योगामध्ये. भगवंत सुवर्णाच्या ठिकाणी भगवंत आहेत, ती त्याची विभूती आहे. वाईट मार्गाने मिळवलेलं सोनं, कलीला 4 जागा दिल्या भागवतकरांमध्ये. भागवतकरांनी स्पष्ट केलंय, कलीला राहण्याकरता 4 जागा दिल्या होत्या परीक्षित राजांनी. त्यातली 1 जागा सुवर्ण आहे. वाईट पद्धतीने मिळवलेलं सोनं असतं तिथे तिथे कली आहे. आणि योग्य मार्गाने मिळवलेलं धन किंवा ते सोनं तिथे भगवंत आहे. धातूनाम अस्मि कांचनम, मासानाम मार्गशीर्षोस्मी, अशा त्याच्या विभूती आहेत ना. पांडवानाम धनंजय. त्यामुळे ते सोनं जेव्हा आम्ही मोजतो तेव्हा मला सांगा, बघितलंय ना कधी सोनाराकडे किंवा सोन्याच्या दुकानामध्ये आपण सोनं मोजताना कधी पाहिलंय का? काय प्रक्रिया असते? कशामध्ये मोजतात? काय परिमाण आहे? तुम्ही जागे आहेत ना सगळे? सोनं मोजण्याकरता काय परिमाण आहे? कशामध्ये मोजलं जातं? ते काय मशीन आहे समोर? छोटा तराजू असतो, नाहीतर मग आता तर इलेक्ट्रिक मशीन्स आहेत सगळ्या, त्याच्यामध्ये ते सोनं मोजलं जातं, मापलं जातं.
आणि ती मशीन किंवा तो तराजू हवाबंद एका काचेच्या पेटीत असतो बघा. का मोजायचंय काय? सोनं. म्हणून अत्यंत सुरक्षिततेमध्ये आणि अत्यंत जबाबदारीने ते त्याचं मोजमाप होतं. सोनं मोजत असताना हवाबंद काचेच्या पेटीमध्ये तो तराजू किंवा ती मशीन असते आणि त्याच्यामध्ये ते सोनं मोजलं जातं ग्रॅम मध्ये, तोळा वगैरे वगैरे परिमाण. धुळीचा एक कण बसला तरी वजनात फरक पडू शकतो. म्हणून एवढी सगळी तजबीज, कारण मोजायचे सोनं. आता मला सांगा, हा नियम कोळशाच्या तराजूला आहे का? जिथं सगळं काळच करायचं असतं नाही ना. मग भगवंत माझा कसा आहे? तुकोबराय म्हणतात, सोन्यापेक्षा श्रेष्ठ असलेला परमात्मा. सोनं ही त्याची विभूती आहे, पण भगवंताचं स्वरूप सांगावं तर त्याला मोजण्याकरता कुठल्याही प्रकारचं माप नाही. त्याला मोजण्याकरता आम्ही आमची भक्ती हेच माप वापरलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.